गव्हर्नमेंट आहे म्हणून कोणतंही कॉलेज चांगलं असतं का? की गव्हर्नमेंट बीएचएमएस कॉलेज जळगाव खरंच ऍडमिशन घेण्यासारखं आहे? या कॉलेजमध्ये पेशंट फ्लो कसा आहे, फॅकल्टी कशी आहे, हॉस्टेल कसं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढची 5.5 वर्ष इथं घालवणं वर्थ इट आहे का? चला आज आपण या कॉलेजचा एकदम हॉनेस्ट रिव्ह्यू पाहूया. कॅम्पस तुम्ही स्क्रीनवर डेफिनेटली बघू शकतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण गव्हर्नमेंट बीएचएमएस कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हे कॉलेज 2017 मध्ये सुरू झालं. महाराष्ट्र सरकारच्या मेडिकल हब जळगाव या संकल्पनेचा हा एक भाग आहे. या मेडिकल हबमध्ये विविध गव्हर्नमेंट हेल्थ सायन्स इन्स्टिट्यूट एकाच परिसरात विकसित करण्यात आले आहेत. कॉलेजचं जे काही युनिव्हर्सिटी आहे एमएचएस नाशिक तुम्हाला बघायला भेटेल आणि कॉलेज जे आहे ते नॅशनल कमिशन फॉर होमिओपॅथीच्या नियमानुसार चालतं. कॉलेज श्री गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेज कॅम्पस सिरसोडी रोड जळगाव येथे आहे. शहरापासून फार दूर नसल्यामुळे प्रवासाची अडचण कमी होते आणि विद्यार्थ्यांना ज्या काय आवश्यक सुविधा आहेत त्या सहज उपलब्ध होतात. सुरुवातीला या कॉलेजमध्ये 50 बीएचएमएस सीट होत्या, मात्र 2022 पासून इंटेक वाढून 63 सीट करण्यात आल्या आहेत. यामध्ये ईडब्ल्यूएस रिझर्वेशनचा देखील समावेश करण्यात आला आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलूया. जर तुम्ही प्रायव्हेट किंवा मग डीम कॉलेज सारखा मोठा आणि अलिशान कॅम्पस अपेक्षित ठेवत असाल तर तसं इथं बिलकुल होणार नाहीये. पण गव्हर्नमेंट कॉलेज म्हणून पाहिलं तर कॅम्पस स्वच्छ आहे, क्लासरूम व्यवस्थित आहेत, लॅबोरेटरी आवश्यक उपकरणासह उपलब्ध आहेत, लायब्ररीमध्ये अकॅडमिक्स बुक्स चांगल्या प्रमाणात आहेत, एकूण अभ्यासासाठी लागणारं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर समाधानकारक आहे. आता सर्वात महत्वाचा भाग हॉस्पिटल. या कॉलेजचं स्वतःचं होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये ओपीडी, आयपीडी, ओटी, लेबर रूम आणि पॅथॉलॉजी लॅब उपलब्ध आहेत. मेडिसिन, सर्जरी, ऑब्स्ट्रॅक्ट अँड गायनेको आणि त्याचबरोबर पेडियाट्रिक्स अशा विविध विभागामध्ये विद्यार्थ्यांना क्लिनिकल पोस्टिंग मिळतात. विविध प्रकारचे अॅक्यूट आणि क्रोनिक पेशंट्स पाहण्याची संधी मिळत असल्यामुळे क्लिनिकल रनिंगसाठी हा एक सकारात्मक मुद्दा आहे. फॅकल्टी बद्दल बोलायचं झालं तर गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे अनुभवी शिक्षक उपलब्ध आहेत. पण मेडिकल एज्युकेशन मध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतंही कॉलेज तुम्हाला यशस्वी डॉक्टर बनवत नाहीये. तुमची सेल्फ स्टडी, क्लिनिकल इंटरेस्ट आणि पेशंट कडून शिकण्याची तयारी यावर तुमचं फ्युचर अवलंबून असतं. हॉस्टेल सुविधा उपलब्ध आहेत, पण हॉस्टेल आणि मेस क्वालिटी बद्दल विद्यार्थ्यांचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. म्हणून माझा सल्ला असा असेल, ऍडमिशन फायनल करण्यापूर्वी एकदा हॉस्टेल स्वतः जाऊन पहा आणि सिनियर स्टुडंटशी नक्की बोला, जेणेकरून की तुम्हाला हॉस्टेल आणि मेसमध्ये काय दिलं जातं याची वास्तविक परिस्थिती लक्षात येईल. कॅम्पस लाईफ साधी आहे. जर तुमचा उद्देश फक्त एन्जॉयमेंट असेल किंवा फंक्शन अटेंड करायचा असेल तर कदाचित हा कॅम्पस तुम्हाला ऍव्हरेज किंवा बोर वाटू शकतो. पण जर तुमचं लक्ष डॉक्टर बनायचं असेल तर शांत वातावरण अभ्यासासाठी फायदेशीर ठरू शकतं. आता हॉनेस्टली या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचे फायदे मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. सगळ्यात पहिला, गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्याच्यामुळे फी स्ट्रक्चर तुम्हाला खूप कमी बघायला भेटेल. एमएचएस नाशिक युनिव्हर्सिटी आहे, एनसीएच रिकॉग्नाइज आहे, अटॅच हॉस्पिटल आहे, क्लिनिकल एक्सपोजर आहे, अनुभव फॅकल्टीज आहेत आणि गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असल्यामुळे तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करून या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. तुमचं कुठल्याही प्रकारे हिडन चार्जेस किंवा बाकी गोष्टीमध्ये फसवणूक होणार नाहीये. आता या कॉलेजच्या काही बॅड गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. सगळ्यात महत्त्वाचं, हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, कुठल्याही प्रकारे डीम युनिव्हर्सिटी नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला इथं डीम कॉलेज सारखा लक्झरी फॅकल्टीज मिळणार नाहीयेत. कॅम्पस अजून विकसित होत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप बेटर इन्फ्रास्ट्रक्चर किंवा वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर पण या ठिकाणी बिलकुल दिसणार नाहीये. हॉस्टेल आणि मेंटेनन्स मध्ये आणखी खूप काही सुधारणा होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला हॉस्टेल आणि मेस जे आहे ना तर तिची एक सुधारणा करायची किंवा अशी नॉर्मल फील येऊ शकतो. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, हे कॉलेज घ्यावं का? माझ्या मते जर तुमचं बजेट कमी असेल, गव्हर्नमेंट सीट मिळत असेल आणि तुम्हाला खरंच बीएचएमएस मध्ये करिअर करायचं असेल तर गव्हर्नमेंट बीएचएमएस कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव हा नक्कीच एक स्ट्रॉंग ऑप्शन आहे. पण फक्त गव्हर्नमेंट आहे म्हणून ब्लाइंडली ऍडमिशन घेऊ नका. एकदा कॅम्पस व्हिजिट करा, हॉस्पिटल मधला पेशंट फ्लो बघा, सिनियर स्टुडंटची 10 ते 15 मिनिटं बोला आणि त्यानंतर फायनल डिसिजन घ्या. कारण ऍडमिशन 5.5 वर्षाचा निर्णय असतो, 5 दिवसाचा नाही. जर हा रिव्ह्यू तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीएससी नर्सिंग, कॉलेज रिव्ह्यू, कट ऑफ आणि काउन्सिलिंग अपडेटसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.